त्यांनी एकदम माझ्यावरती विश्वास केला आणि त्याच्यासाठी मी फार आभारी आहे. त्यांनी पाहिलं की हे ओरिजिनल आहे, एक्साइटिंग आहे, इव्होकेटिव्ह आहे. जसं की प्रत्यही स्वर्गीचे नवलेख कुंकुम रसे ती सांध्य देवी रात्री शांत गभीर अंबुनिधीच्या अनिल पृष्ठावरी लज्जा लेखनी विकंपित करे ही तारका सुंदरी. स्वॉलोइंग द सन ही कादंबरी जी आहे ती राष्ट्रीय स्तरावर बेस्ट सेलर ठरलेली असून तिला कलिंगा लिटरेचर अवॉर्ड देखील मिळालेला आहे, दिल्ली लिटरेचर फेस्टिवल अवॉर्ड्स फॉर फिक्शन. आणि त्याचबरोबर लवकरच या कादंबरीवर आधारित वेब सिरीज सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे अबंडन्शिया एंटरटेनमेंट मार्फत. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की इतक्या मनापासून लिहिलेल्या आपले भाव व्यक्त केलेल्या कादंबरीची आता लवकरच वेब सिरीज येणार आहे. यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता वेळ आलेली आहे की ज्यांच्याबद्दल आपण इतकं ऐकलेलं आहे, इतक्या सुंदर अष्टपैलू व्यक्तिमत्वाकडून आता ऐकण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी जी इंग्लिशमध्ये ही कादंबरी प्रकाशित केली त्याला जगभर खूप प्रेम मिळालेलं आहे, खूप प्रतिसाद मिळाला आहे. आणि खास त्यांनी आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आता ही कादंबरी आणलेली आहे, तिने गेलेली सूर्याश्री. आता आपण त्यांच्याकडूनच ऐकूया त्यांचे काय भाव आहेत या कादंबरीला मराठीत ट्रान्सलेट करण्यामागे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. लक्ष्मी मॅमसाठी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया ऑन दिस लक्ष्मी मुर्देश्वरपुरी यांचं. कम ऑन एव्हरीबॉडी. तुम्ही काय बोलाल आज तुम्ही केला त्याबद्दल जरा बोला. मला फार आनंद झाला की आज आपल्या सर्व जे मीडियाचे मित्र आहेत त्यांच्यासमोर मी आपलं मराठीची आवृत्ती स्वॉलोइंग द सन जे मूळतः इंग्रजीत लिहिलं होतं त्याची जी आज आवृत्ती केली आहे मराठीची, ती आज आपल्यासमोर मी केली आणि आपल्याला दर्शवलं की त्याची आत्मा कशी मराठी आहे. आणि ह्या आवृत्तीचं मराठी आवृत्तीचं येणं ह्या स्वॉलोइंग द सन तिने गिळले सूर्याशीचं माहेरी परत येणं असं मला वाटलं. आणि फारच महत्त्व आहे माझ्या आयुष्यात आणि ह्या कादंबरीच्या आयुष्यात पण. कारण आणखीन पण भाषांतर झालेले आहेत, तेलुगूमध्ये झाले आहेत आणि हिंदी आणि आसामी आणि आता स्पॅनिश पण होणार आहे. तर हे सर्व होतील, पण ह्या एक भाषांतराचं फारच जास्ती महत्त्व आहे माझ्या मनात. आणि हे माझं कारण मातृभाषा आहे मराठी. आणि जसं मी पहिले म्हटलं होतं की जर मी महाराष्ट्रात असती, माझं जीवन महाराष्ट्रात असतं, जर मी शिक्षण घेतलं असतं मराठीत आणि जर मी माझं विदेश सेवेत जगभर मी फिरले नसते तर मी जरूर ही कादंबरी मराठीतच लिहिली असती सुरुवातीपासूनच. तर आणि दुसरं म्हणजे हे इंग्रजीचं पहिलं अशी कादंबरी आहे जी विश्व आणि भारताच्या इंग्रजीच्या बागीच्याला महाराष्ट्राची
सभ्यता, संस्कृती आणि वाङ्मय ते आणून जागृत करते, तिथे दर्शवते आहे आणि त्याला आणखीन समृद्ध करते आहे. त्याचं पण एक फार महत्त्व आहे. दोन तर्फाचं महत्त्व आहे. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. हो. त्यातीलच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, ते खरं. संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताबाई, हो, मुंगी उडाले आकाशी जिने गेलेले सूर्याशी, ते खरं. या स्लोगन खाली आपण हे पुस्तक साकारलेलं आहे. विदेश सचिव पदावरती विदेश सेवा करत असताना विविध देशांमध्ये तुम्ही फिरला, विविध देशांमध्ये सेवा दिली भारताच्या वतीने. एक भारतीय म्हणून आणि एक नारी म्हणून अन्य देशातील जो सांस्कृतिक ठेवा आहे त्याच्यात आणि भारतात जर तुलना करायला गेलं तर उजवं काय ठरेल, तर त्यात मोठं काय ठरेल? भारतीय संस्कृती आणि अन्य देशातील संस्कृती, भारतीय महिलांची विचारधारा, अन्य देशातील महिलांची विचारधारा जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे नाव कसं सार्थक वाटतं? कारण हे एक युनिव्हर्सल आयडिया आहे की आपण जर जे मुक्ताबाईच्या अभंगातनं मला जे शिकवण आली आणि जे मी माझ्या आयुष्यात आणि माझ्या करिअरमध्ये डिप्लोमसीमध्ये माझ्या आयुष्यात जे मी पाहिलं आहे आणि जे मी शिकवण आली आहे ती आहे की जशी ही मुंगी, लहानशी मुंगी आकाशात उडण्याचं धाडस करते आणि त्यानंतर सूर्याला गिळण्याचं धाडस करते, तसं कितीही आम्ही लहान असो, कितीही आमचं आयुष्य कठीणाईनी घेरलेलं असं, आम्ही काहीही करू शकतो. जे असंभव वाटतं ते संभव होऊ शकतो. आम्ही सीमाना तोडू शकतो, बंधनांना तोडू शकतो. तर हे महिलांसाठी तर फारच एक शिक्षण आहे, पण आम्ही भारतीयासाठी पण आहे. भारतचे जे लोक आहेत आजच्या दिवशी आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि विश्वाच्या लोकांसाठी पण एक आहे हे. कारण आज आपले किती प्रॉब्लेम्स आहेत, क्लायमेट चेंज आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत, हे सर्व युद्ध आहेत, पण ह्या सर्वांचे सोल्युशन मिळू शकतं जर आम्ही प्रयत्न केला. आणि एक दुसरं म्हणजे आशा नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. आशा नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. ते एक दुसरं आहे. ते पण एक मानव जातीला एक शिक्षण आहे आणि मेसेज आहे. थँक्यू.